विद्यार्थी मित्र हो, आता बघा आपला ह्युमन हेल्थ अँड डिसीज या धड्यामध्ये आपलं आता 5वा तासिक आहे. त्या 5व्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी काय बघणार आहोत, या ठिकाणी बघा याच्यामध्ये असं दिलेलं आहे, कॉमन ह्युमन डिसीजेस. म्हणजे कॉमन याचा शब्दाचा अर्थ असा या ठिकाणी मानवामध्ये सर्वसामान्यपणे होणारे रोग. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. आता हे या ठिकाणी ह्याच्यामध्ये बघा, या ठिकाणी काय असतो, इथे दिलेले कॉमन ह्युमन डिसीजेस, मानवामध्ये होणारे सर्वसामान्यपणे होणारे जे काही रोग आहेत ते त्याच्या संदर्भामध्ये. आता बघा या ठिकाणी ही तुम्हाला कल्पना या ठिकाणी देतो काय आहे, तरी हे संदर्भ या ठिकाणी याच्यामध्ये आपण काही सर्वसामान्य रोगांची माहिती पाहणार आहोत. उदाहरणार्थ मलेरिया आहे, त्याच्यानंतर टायफॉईड आहे, अमिबियासिस आहे, किंवा आणखीन जे काही वर्ममुळे होणारे जे काही रोग आहेत, अशा अशा प्रकारची रोगांची जी की असे रोग की सर्वसामान्यपणे आपल्याला मानवामध्ये दिसून येणारे असा त्याचा. म्हणून त्या ठिकाणी असे काही डेंजर, आता काही एड्ससुद्धा आहे, एड्ससुद्धा आहे या ठिकाणी याच्यामध्ये, बरोबर, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी बघा मी काय म्हणतो तुम्हाला, हे आपण आता समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असताना, या ठिकाणी शिकवत असताना काही गोष्टींची तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे मी, आणि त्या रोगांच्या संदर्भामध्ये आपल्याला इथे थोडंसं आपण चर्चाही करूया आपण. आणि ते रोग कोणते अशा प्रकारचे आहेत, तर ते किंवा आपण याच्यामध्ये रोग कशाला म्हणतो किंवा हेल्थ आरोग्य कशाला म्हणतो, हे या ठिकाणी सुद्धा आपण याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला कल्पना दिलेली आहे. आता मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगतो. बघा या ठिकाणी काय आहे, हे पॉइंटरच्या सहाय्यानं थोडंसं सांगतो. बघा हे पॉइंटरना असं मी तुम्हाला इथे दिलेलं आहे, इथे या ठिकाणी देतो पॉइंटरच्या माध्यमातून. काय आहे हे वाचतो बघा. डिसीज इज डिफाईन्ड ॲज ए कंडिशन. डिसीज रोग कशाला म्हणतात त्यांनी ते सांगितलेलं आहे. काय म्हणतं आहे, ऑफ ए डिस्टर्ब्ड ऑर डिअरेंज्ड फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन और ऑर्गन सिस्टम ऑफ द बॉडी. बरोबर आहे. कॉज्ड ड्यू टू इन्फेक्शन ऑब्लिक डिफेक्टिव्ह डाएट और हेरिडिटी इज कॉल्ड डिसीज. डिसीज म्हणजे काय, अशी अवस्था आपल्या शरीराचा एखादा अवयव किंवा शरीराचा पूर्ण भाग किंवा पूर्ण ऑर्गन किंवा सिस्टीम ऑफ द बॉडी हे आपलं व्यवस्थित काम करत नाहीत. कशामुळं, ड्यू टू ड्यू टू इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हणजे बाहेरून होणारे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम अटॅक केलेले आहेत त्याच्यामुळे म्हणा, किंवा डिफेक्टिव्ह डाएट, दोषपूर्ण आहार जर असेल तर आहार कमी खाणंसुद्धा धोक्याचं आहे आणि जास्त खाणंसुद्धा धोका आहे त्याच्यामुळं. किंवा हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक काही आजार असतात आपल्या पूर्वजापासून, तर आपली बॉडी काम जर व्यवस्थित करत नसेल तर त्याला डिसीज म्हणायचं. डिसीज म्हणजे ए बॉडी स्टेट कॅनॉट वर्क. आपली बॉडीची एनी पार्ट्स ऑफ बॉडी, होल बॉडी और एनी पार्ट्स ऑफ बॉडी कॅनॉट वर्क प्रॉपरली इज कॉल्ड डिसीज. संपूर्ण शरीर किंवा शरीराचा एखादा भाग किंवा सर्व भाग व्यवस्थित काम करत नसेल तर त्या ठिकाणी डिसीज आपण असं म्हणायचं, असा त्याचा त्या ठिकाणी ते अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा, ऑल ह्युमन डिसीज कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज्ड इनटू कॉग्निशियल डिसीज और ॲक्वायर्ड डिसीज. आता सर्व मानवामध्ये असे दोन प्रकारचे रोग असतात, कॉग्निशियल डिसीज आणि ॲक्वायर्ड डिसीज. कॉग्निशियल म्हणजे जन्मताच, काही लोकांना जन्मताच प्रॉब्लेम असतो, दोष असतो, डिफेक्ट असतो, त्याला आपण कॉग्निशियल असं आपण म्हणतो. आणि ॲक्वायर्ड म्हणजे जन्मल्यानंतर, त्याला झाल्यानंतर, बरोबर आहे, जन्मल्यानंतर काही दोष शरीरामध्ये निर्माण जर झाले असतील तर त्याला आपण या ठिकाणी असं आपण म्हणतो. अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, आता लहान लेकरासारखं तुम्हाला मी लिहून घ्या म्हणायची गरज भासू नये. लक्षात आलं काय म्हणतो. हां, आता बघा हे कॉग्निशियलचा अर्थ या ठिकाणी आहे.
हां बघा कॉग्निशियलचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जन्मताच असा त्याचा अर्थ. आता बघा पुढे या ठिकाणी सांगतो कॉग्निशियल डिसीज आर प्रेझेंट फ्रॉम बर्थ. बघा आताच तुम्हाला सांगितलेलं नाही. कॉग्निशियल डिसीज असा असतो तो जन्मताच असतो. मे बी कॉज्ड ड्यू टू जेनेटिकली ॲबनॉर्मॅलिटी ऑर मेटाबॉलिक डिसऑर्डर. म्हणजे कॉग्निशियल म्हणजे जन्मताच असतो. जेनेटिकली अनुवंशिकदृष्ट्या असेल, अनुवंशिकदृष्ट्या शरीरामध्ये काही व्यंग निर्माण, ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे व्यंग निर्माण होणं, काहीतरी वाईट होणं, काहीतरी जेनेटिक अनुवंशिकदृष्ट्या त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम लोकांना असतात. काही आजोबा खापरपंजोबापासूनच काही रोग झाले असेल तर त्यांच्या आपत्त्यांना होतो. रातआंधळेपणाचा रोग आहे किंवा आणखीन कलर ब्लाइंडचा रोग आहे. अशा प्रकारचे रोगसुद्धा जन्मताच होतात असा त्याचा अर्थ आहे. किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर. मेटाबॉलिक म्हणजे शरीरामध्ये ऑटोमॅटिकली जे चेपचे आपल्या शरीरामध्ये प्रक्रिया घडतात त्याच्यामध्ये दोष निर्माण होणे. बरोबर आहे. काही काही लोकांना विनाकारण आता बघा कधी कधी डोक्यामध्ये दुखायला लागतं. काही काही लोकांना पित्त होतो. काही काही लोकांना आणखीन काही वेगळं जेनेटिकली असं काही रोग असतात त्या ठिकाणी. असे खूप कोणाला अपचन होतो, खाल्लं तर पचनच होत नाही. अशा खूप अशा प्रकारचे वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दे मे बी परमनंट अँड वेअर पिरियडिकली इनक्युरेबल. हे रोग कायमस्वरूप असतात कोणाला किंवा काही तात्विक कालावधीसाठी, पिरियडिकली काही कालावधीसाठी इनक्युरेबल. इनक्युरेबल म्हणजे लवकर बरं न होणारं, काही कालावधीसाठी असतात. एवढं सीझन झालं की त्यांना ते प्रॉब्लेम होतोच असा त्याचा अर्थ आहे. ते सीझन गेलं की मग त्यांना त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम होऊ शकणार नाही असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ असू शकतो असा त्याचा अर्थ आहे. हा व्यवहार modern research has helped to cure some inborn disease. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे या ठिकाणी बघा काय म्हणतं या ठिकाणी. अरे शाहरुख एक मिनट इधर आ, मेरा पीरियड चालू है, अजीज मियाँ का फ़ोन आ रहा है तो तू उनको तेरा तो बात कर दो. पापा पीरियड नहीं फ़ोन कर रहे हैं, देखो तेरा तो फ़ोन करके लगा उनको. हां तर बघा या ठिकाणी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी की हां कॉग्निशियल डिसीजच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगत होतो. मग याच्यामध्ये या ठिकाणी सांगत असताना बघा या ठिकाणी तुम्हाला कल्पना दिली दे मे बी परमनंट अँड वेअर प्रॅक्टिकली इनक्युरेबल. However, modern research has helped to cure some inborn diseases through genetic therapy, enzyme replacement therapy, etc. असं असताना काही मॉडर्न आधुनिक असं संशोधन झालेलं आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे इनक्युरेबल सम इनबॉर्न डिसीज, जे लवकर जन्मतात जे म्हणजे जन्मतात जे असणारे जे रोग आहेत जे की लवकर बरं न होणारे त्या डिसीजचं जीन थेरपीच्या माध्यमातून, जीन थेरपी म्हणजे औषधोपचार, जीनचा उपयोग करून त्या ठिकाणी औषधोपचार केला जातो. एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी एक्सेट्रा, एन्झाईमचं रिप्लेसमेंट करून अशा प्रकारचा त्या ठिकाणी वापर केला जातो असा त्याचा अर्थ आहे. ॲक्वायर्ड डिसीजेस डेव्हलप्ड आफ्टर द बर्थ. आता ॲक्वायर्ड म्हणजे प्राप्त होणारे जे नंतर जन्मल्यानंतर होणारे जे रोग आहेत इन्फेक्शियस कॅन बी सब डिवायडेड इंटू ए कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीज और बी नॉन इनकम्युनिकेबल नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता जन्मतात होणारे त्या ठिकाणी काय कम्युनिकेबल म्हणजे संपर्कातून होणारे इन्फेक्शन त्याला आपण म्हणतो. और नॉन कम्युनिकेबल बरोबर. नॉन कम्युनिकेबल म्हणजे संपर्क कोणाशी नाही झाला तरी आपल्याला होतात त्याला नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात. मग शरीरामध्ये काही डिफेक्ट तयार झाला असेल किंवा आणखीन काही कोणते वेगवेगळे फॅक्टरनं होतात असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा या ठिकाणी द डिसीज विच आर ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन आयदर डायरेक्टली और इनडायरेक्टली आर नोन ॲज कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणते
इन्फेक्शन म्हणजे एकमेकांच्या संपर्काच्या माध्यमातून होणारा, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी आहे मलेरिया देते बघा या ठिकाणी. काय म्हणतं या ठिकाणी? मलेरिया अँड अदर डिसीजेस विच आर टू बी स्टडीड इन दिस चॅप्टर आर द एक्झाम्पल ऑफ दिस टाईप्स. मलेरियासारखे जे काही रोग आहेत तर त्याचं उदाहरण आहे की संपर्काच्या माध्यमातून होतात. आता ते कोणतं संपर्क ते आपण नंतर या ठिकाणी याच्यामध्ये बघू. या ठिकाणी बघा याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतं या ठिकाणी? हां, the disease that cannot be transmitted from infected person to another healthy one either directly or indirectly known as a non-communicable or non-infectious disease. बघा या ठिकाणी काय म्हणतं या ठिकाणी? the disease cannot be transmitted from infected person. The disease that cannot be transmitted from infected person to another healthy person either directly or indirectly known as non-communicable. जे संपर्काच्या माध्यमातून न होणारं जे रोग आहेत तर त्याला नॉन कम्युनिकेबल असं म्हणतो, और नॉन इन्फेक्शियस असे म्हणतात. उदाहरणार्थ कॅन्सर आहे. बरोबर. कोणता कॅन्सर आहे? डिफिशियन्सी डिसीज आर एक्झाम्पल ऑफ दिस टाईप्स. कॅन्सर म्हणजे कॅन्सरचा रोग आहे. कॅन्सरचा रोग आहे, शरीरामध्ये दोष निर्माण झालेला, त्याच्यामुळे ते काही मायक्रोजमला होणारा नाही ते रोग. किंवा डिफिशियन्सी डिसीज आपल्या शरीरामध्ये काही कमतरता जर झाली तर त्या ठिकाणी एक्झाम्पल ऑफ दिस टाईप्स आहे. कम्युनिकेबल डिसीज आर कॉज्ड बाय द पॅथोजन. आता बघा कम्युनिकेबल म्हणजे संपर्काच्या माध्यमातून होणारे जे काही रोग आहेत तर ते पॅथोजन आहे. पॅथोजन म्हणजे काय? रोग निर्माण करणाऱ्या जंतूमुळे, लाईक व्हायरसेस आहे, बॅक्टेरिया आहे, फंजा आहे, हेल्मिंथ वर्म आहे, एक्सेट्रा. म्हणजे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड पॅथोजन. पॅथोजन कशाला म्हणायचं आपण? रोग निर्माण करणारे जे जीव असतील तर त्याला पॅथोजन असं म्हणायचं. आता हे कोणते एक्झाम्पल आहे? व्हायरसेस आहेत, त्याला विषाणू आपण म्हणतो, बॅक्टेरिया जीवाणू आहेत, बुरशी आहे, हेल्मिंथ वर्म आहे, हेल्मिंथ म्हणजे जंत ज्याला आपण पोटामध्ये राहणार आहे, फॉर एक्झाम्पल एक्सेट्रा. all the disease causing organism called pathogen. हे सगळेचे सगळे काय होतात? रोग निर्माण करणारे जंतू आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतो? पॅथोजन आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे याच्या नंतर याच्यामध्ये बघा आता मेनी पॅथोजन यूज अनदर ऑर्गॅनिझम. खूप अशा प्रकारचे पॅथोजन अनदर ऑर्गॅनिझम काही ऑर्गॅनिझम वापरतात, त्याला व्हेक्टर असं म्हणतो, टू रिच अस. आता बघा या ठिकाणी कसं आहे, काही व्हेक्टर असं म्हटलं आहे. व्हेक्टर म्हणजे काय? व्हेक्टर म्हणजे असे ऑर्गॅनिझम आहेत, त्या ऑर्गॅनिझममुळे ते मायक्रोऑर्गॅनिझम ट्रान्सफर होत असतात. उदाहरणार्थ कीटकं आहेत, मग त्याच्यानंतर डास आहेत, किंवा त्या ठिकाणी कॉक्रोच आहेत, आणि हे कुठे फिरतात? कुठेही घाणीमध्ये फिरतात, इन्फेक्टेड पर्सनकडे जातात. नंतर नॉन इन्फेक्टेड रोगी माणसाला जाऊन त्या ठिकाणी निरोगी माणसाला अटॅच होतात. आता उदाहरणार्थ कॉक्रोच आहे, कॉक्रोचमुळे त्या ठिकाणी त्यांना चावल्यानंतर रोग होत नाही, मात्र तो घाणीमध्ये जातो, परत त्याच्यानंतर घाणीतून परत ते घरामध्ये येतं, किचनमध्ये येतं, अन्नपदार्थामध्ये फिरत असतं, आपल्याला ते लक्षात येत नाही. त्यानं घाणीमध्ये फिरलेलं त्या ठिकाणी ते रोगराई, त्याला आपण म्हणतो, ते त्याला व्हेक्टर असं आपण म्हणतो. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो? दीज व्हेक्टर्स आर ॲक्च्युअली पॅरासाइट्स. हे व्हेक्टर हे काय आहेत? खरं तर ॲक्च्युअली पॅरासाइट विच आर रेग्युलरली कम अक्रॉस. आता रेग्युलरली त्या ठिकाणी क्रॉस होतात. त्या ठिकाणी पॅरासाइट इज ॲन ऑर्गॅनिझम दॅट लिव्ह इन ऑर ऑन द बॉडी ऑफ द अदर ऑर्गॅनिझम. पॅरासाइट कशाला म्हणतो? दुसऱ्यावर जगणारे. पॅरासाइट म्हणजे दुसऱ्यावर जगणारे, आत किंवा बाहेर. अँड डिराइव्ह्स इट्स न्यूट्रिशन फ्रॉम दॅट ऑफ द होस्ट ऑर्गॅनिझम. होस्ट ऑर्गॅनिझम म्हणजे दुसऱ्यावर जगणारे. पॅरासाइट म्हणजे ज्याच्यावर जगतात ते पॅरासाइट झाले. होस्ट म्हणजे दुसऱ्यावर जगणारे. लक्षात घ्या, पॅरासाइटचा अर्थ आणि होस्टचा अर्थ हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. बरोबर आहे. आता पॅरासाइट म्हणजे या ठिकाणी कसं आहे, उदाहरण सांगतो, बेड बघा, ढेकून आहे, तो पॅरासाइट आहे, आपल्यावर जगतो, आपल्या रक्त शोषून घेतो. होस्ट कोण आहेत? आपण आहोत त्याचे.
मलेरियाचा त्या ठिकाणी रोग ट्रान्समिट करतो तो कोण? मॉस्किटो आहे. मॉस्किटो म्हणजे डास ज्याला आपण म्हणतो, तो आपल्यावर त्या ठिकाणी रक्त शोषण करून घेतो, तो पॅरासाईट आहे. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी होस्ट कोणात? आपण आहोत, आपल्यावर जगतो. होस्ट आणि पॅरासाईटचा अर्थ लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, द पॅरासाईट आर टू कॅटेगरीज. पॅरासाईटचे दोन प्रकार आहेत. एक्टो पॅरासाईट, फॉर एक्झाम्पल बेडबग आहे. बेडबग म्हणजे ढेकून. एक्टो म्हणजे बाहेर शरीराच्या वर आपले जगणारे. उदाहरणार्थ कोणतं आहेत? बेडबग म्हणजे ढेकून आहे, मॉस्किटो आहे. हे आपल्या शरीरावर वर जगतात आपल्या शरीरात. एक्टो म्हणजे बाहेर. आणि एंडो पॅरासाईट, एंडो म्हणजे शरीराच्या आत जगणारे. बरोबर. फॉर एक्झाम्पल प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम नावाचे बॅक्टेरिया आहेत, ते आपल्या शरीरामध्ये इज ए प्रोटोझोन एंडोपॅरासाइट ऑफ द मॉस्किटो. मॉस्किटो म्हणजे जो काही व्हेक्टर आहे इन ह्युमन बीइंग. मॉस्किटो हे डासांच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या अंगामध्ये फिरणारे, पसरणारे हे प्लाझ्मोडियम नावाचा प्रोटोझोन एंडोपॅरासाइट आहे. एंडो म्हणजे आपल्या शरीराच्या आत हे वाढणारे मायक्रोऑर्गॅनिझम, प्लाझ्मोडियम. हे लक्षात घ्या. प्लाझ्मोडियम हे जात आहे, मलेरियाची जात आहे, बॅक्टेरियाची, मायक्रोऑर्गॅनिझमची. यामुळे प्रोटोझोन आहे तो त्या ठिकाणी, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मलेरिया नावाचा रोग होतो, असा त्याचा अर्थ. चला आता मलेरिया, डायरेक्ट आपण मलेरियाकडे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इट इज अ व्हेक्टर. म्हणजे कोण आहे व्हेक्टर मलेरियाचा? मॉस्किटो आहे. बरोबर आहे. बॉर्न आहे. इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय प्रोटिस्ट प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियममुळे होणारा असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. देर आर 4 टाइप्स ऑफ प्लाझ्मोडियम ॲज प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम व्हावेल, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम पॅल्सीपॅरम. ह्या मलेरियाच्या 4 जाती आहेत मायक्रोझमच्या. मलेरिया रोग होणारे आहेत त्या ठिकाणी. बरोबर. 4 जाती मायक्रोझमच्या जाती आहेत. ओनली प्लाझ्मोडियम पॅल्सीपॅरम कॉज द सिरियस इलनेस. बघा त्याच्यापैकी प्लाझ्मोडियम पॅल्सीपॅरम कॉजेस द सिरियस इलनेस. याच्यामुळे सिरियस इलनेस होतो, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. व्हाईल अदर आर रेअरली फॅटल. फॅटल म्हणजे घातक. बाकीची दुसरी जे काही प्लाझ्मोडियम मॉस्किटो चावल्यानंतर आपल्याला होणारे जे रोग आहेत तर कमी घातक आहेत. बघा मलेरिया हा रोग होतो डासाच्या फिमेल अनाफिलस मादीपासून. आणि त्याच्यामध्ये असणारे हे प्लाझ्मोडियम नावाचे हे जे मायक्रोझोम आहेत, 4 प्रकार आहेत त्या ठिकाणी प्लाझ्मोडियमचे. त्याच्यापैकी प्लाझ्मोडियम पॅल्सीपॅरम खूप घातक असतं, असा त्याचा अर्थ आहे. फॅटल असे शब्द. रेअरली फॅटल. रेअरली म्हणजे बाकीचे दुसरे कमी घातक आहेत. फक्त प्लाझ्मोडियम पॅल्सीपॅरम कॉजेस सिरियस इलनेस. त्याच्यामुळेच प्लाझ्मोडियम पॅल्सीपॅरमपासून खूप सिरियसपणा होतो, असा त्याचा अर्थ आहे. बेस्ड ऑन द स्पेसिस द 4 टाइप्स मलेरिया. त्याच्यावरून त्या ठिकाणी त्याचे प्रकार पडतात. तर 4 अशा प्रकारचे आहेत मलेरियाचे टाईप या ठिकाणी आहेत. सिम्पटम्स ऑफ मलेरिया बिगिन टू अपियर अबाउट 7 to 15 days आफ्टर द बाईट ऑफ इन्फेक्शियस मॉस्किटो. का म्हणतं या ठिकाणी? बघा हे मॉस्किटो आपल्याला चावल्यानंतर 7 ते 15 दिवसाच्या नंतर आपल्याला त्याची लक्षणं दिसायला लागतात, हे माहीत असणं आवश्यक आहे. इनिशियल सिम्पटम्स आर. इनिशियल म्हणजे सुरुवातीचे लक्षणं. फेवर आहे, ताप येणे, हेडेक डोकं दुखणे, चिल थंड वाटणे, थंडी वाजणे, मे बी डिफिकल्ट टू रिकग्नाइज ॲज मलेरिया. एवढ्या सिम्पटममुळे आपल्याला मलेरिया आहे हे शोधणं अवघड जातं, तेवढं काही नाही. आता त्याच्यापेक्षा आता या ठिकाणी कोणतं आता या ठिकाणी नंतर आहे घातक आहे. बघा क्लासिकल सिम्पटम्स ऑफ मलेरिया इज सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फेवर फॉलोड बाय स्वेटिंग, सडन शेअरिंग. बघा काय होतं या ठिकाणी क्लासिकल म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचं, घातक अशा प्रकारचं त्याचं सिम्पटम्स लक्षात जर घेतलं आपण तर घातक जर आपण या ठिकाणी जर विचार जर केला तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय आहेत बघा. या ठिकाणी काय म्हणतं? स्वेटिंग म्हणजे घाम येणे. शेअरिंग म्हणजे रात्री आपल्याला थरथर करणे. सच एंटायर
एपिसोड लास्ट फॉर 4 to 6 hours and require every 2 days or 3 days. बघा, हे 2 ते 3 दिवसानंतर परत त्या ठिकाणी रिकवर होतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय आहे पुढे. नंतर आहे ओमिटिंग कन्व्हल्जन्स. ओमिटिंग उलटी होणे आणि कन्व्हल्जन म्हणजे या ठिकाणी बेशुद्धी येऊन स्नायू अंकुंचन होणे. लक्षात आलं, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. बेशुद्ध होऊन त्या ठिकाणी का होणे, अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होणे, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. चला पुढे या ठिकाणी, आता पुढे नंतर काय म्हणतं या ठिकाणी, आर्थरेलेगिया जॉईंट पेन, आपल्या जॉईंटमध्ये वेदना होतात. ॲनिमिया ड्यू टू रप्चरिंग आरबीसी. आरबीसीवर हे बॅक्टेरिया हे मायक्रोझोम इफेक्ट करतात, त्यांना फोडतात आरबीसीना, म्हणून त्या ठिकाणी रप्चर होतात आरबीसी. बिन्युरिया आणि त्याच्यानंतर काय होतं त्या ठिकाणी हेमॅटोमेगाली बघा. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, लिव्हर एनलार्जमेंट. लिव्हर म्हणजे यकृत हे मोठं व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याची साईज बिघडते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते धोका निर्माण होतो. त्याच्यानंतर रॅटिनल डॅमेज. रॅटिनल म्हणजे ह्या मायक्रोझोममुळे या ठिकाणी प्लाझ्मोडियमच्या मलेरियाच्या याच्यामुळे रॅटिना म्हणजे डोळ्यामध्ये दिसण्यासाठी रॅटिनल जी लेअर आहे ती डॅमेज होते. त्याच्यानंतर आणखीन पुढे जर गेलो आपण, सेलेब्रल मलेरिया, ब्रेन इन्फेक्शन. ब्रेनमध्ये सुद्धा इन्फेक्शन होतो. ब्रेन आपल्याला माहीत आहे मेंदूमध्ये त्या ठिकाणी असतात अर्थ. आता त्याच्यानंतर काय केलेलं आहे या ठिकाणी बघा, एक टेबल दिलेले आहे, टेबल शोइंग डिफरंट स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरमच्या 4 स्पेसीज आपण सांगितलेलं आहे बघा. स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडियम वॅव्हॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम व्होवेल, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. आता यांचं इन्क्युबेशन पिरियड काय आहे, प्लाझ्मोडियम वॅव्हॅक्स एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर 14व्या दिवसानंतर आपल्याला त्याची लक्षणं जाणवतात. काय लक्षणं आहे, हाय फेवर आफ्टर 48 hours इंटरवल. बघा 48 इंटरवल म्हणजे काय, म्हणजे तो मधला इंटरवल म्हणजे मधला काळ. इन्फेक्शन झाल्यानंतर कधी कळेल आपल्याला त्या ठिकाणी त्याचे लक्षण आहे, 48 तासानंतर बरोबर आपल्याला होतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि प्लाझ्मोडियम मलेरियाचं त्या ठिकाणी एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्याला ते इन्क्युबेशन पिरियड 28 दिवस कळतच नाही आपल्याला. 28 दिवसांनंतर आपल्याला त्या ठिकाणी कळतो. त्या ठिकाणी काय, हाय फेवर आफ्टर 72 hours इंटरवल. 72 तासाच्या कालावधीच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतो इन्क्युबेशन. तोपर्यंत हे इन्क्युबेशन 28 दिवस स्तब्ध राहतं, असा त्याचा अर्थ आहे. प्लाझ्मोडियम व्हॅवेल इन्क्युबेशन पिरियड 17 दिवस आपल्याला कळतच नाही. मग 17 दिवसाच्या नंतर हाय फेवर आफ्टर 48 hours इंटरवल. एवढं दिवस थांबल्यानंतर 28 तासानंतर आपल्याला लक्षात येतं, असा त्याचा अर्थ आहे. प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम 12 days 12 दिवसानंतर. हाय फेवर ॲट इरेग्युलर इंटरवल बिटवीन 22 to 48 hours. आपल्याला हे कालावधीच्या नंतर 20 ते 48 तासानंतर आपल्याला त्याची जाणवा लागते, असा त्याचा अर्थ आहे. आता ही लाईफ सायकल आहे, स्टेजेस इन लाईफ सायकल प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम मॉस्किटो इन ह्युमन बीइंग. आता ही लाईफ सायकल काय सांगते या ठिकाणी बघा. ही लाईफ सायकल म्हणजे ह्याचे मायक्रो ऑर्गॅनिझम मानवाच्या शरीरामध्ये आणि मॉस्किटोच्या शरीरामध्ये सुद्धा हे त्या ठिकाणी ट्रान्सफर होतात. लक्षात आलं. आता या ठिकाणी चित्र या ठिकाणी बघा, एका साईडचं या ठिकाणी चित्र काय दिलेलं आहे या ठिकाणी त्यांनी मॉस्किटोचं दिलेलं आहे बघा. इथं हे मॉस्किटोचं आहे का, हे बघा सायकल इन मॉस्किटोमध्ये ही सायकल कशी चालते आणि हे सायकल इन ह्युमन मानवी शरीरामध्ये कशी चालते. आता इथं बघा या ठिकाणी त्यानं काय केलेलं आहे, इथे हे इथे असलेलं या ठिकाणी हा मॉस्किटो आहे.
ह्यानं काय करू आहे, मानवाच्या त्वचेला, जे रोगी माणूस आहे त्या रोगी माणसाच्या त्वचेमध्ये आपली चोच, आपली प्रोबॉसिसमध्ये मध्ये घुसवतो आणि ज्यावेळेस तो रक्त त्या चोचीतून शोषण करून घेतो, त्या रोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तामध्ये असणारे जे मायक्रोजोम आहेत तर कोणाच्या शरीरामध्ये येतात, या मॉस्किटोच्या शरीरामध्ये येतात. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का म्हणतो? हे मॉस्किटोच्या शरीरामध्ये आल्यानंतर मग त्याला मायक्रो गॅमेट असं आपण म्हणतो, आणि मायक्रो गॅमेटपासून हे मॅक्रो गॅमेट तयार होतात आणि मॅक्रो गॅमेटपासून झायगोट तयार होतात. हे बघा सगळं मी दाखवतो तुम्हाला पूर्ण. आणि नंतर हे झायगोट तयार झाल्यानंतर मॉस्किटोच्या मिडगडमध्ये त्याची अन्ननलिका असते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढतात आणि त्यामध्ये ओकायनेट्स होऊन त्याच्यापासून आणखीन त्याची त्या ठिकाणी काय होतात, मायक्रोजोमचे खूप मोठे बारीक बारीक त्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतात आणि त्याला ओसाइट्स आपण म्हणतो हे मिडगडमध्ये. आणि नंतर ही ओसाइट्स काय होतात, बर्स्टिंग ओसाइट हे फुटतात आणि हे ओसाइटमधून स्पोरोझाइट बारीक 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 त्या ठिकाणी काय होतात, स्प्रेड होतात. आणि स्प्रेड झाल्यानंतर हा मलेरिया म्हणजे हे या मॉस्किटोमध्ये असणारा मायक्रो ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. आता हा मॉस्किटो इन्फेक्टेड आहे, हा मॉस्किटोच्या सॅलिव्हरी ग्लँडमध्ये हे आहे इन्फेक्ट. आणि हे हेल्दी पर्सन म्हणजे जे काही रोगमुक्त असलेल्या व्यक्तीच्या त्वचेमध्ये त्याच्यावर त्याला चावल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये तो मायक्रो ऑर्गॅनिझम सोडतो, तो रक्त सोडतो आणि नंतर फ्रेश रक्त घेतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि नंतर इथे बघा या ठिकाणी इथे कोणता होता, इथं रोगी व्यक्ती होता. इथे हा मॉस्किटो कुणाला चावलेला, या ठिकाणी रोगी व्यक्तीला चावून तो मायक्रोजोम घेतलेला आहे. आणि हा मॉस्किटो या ठिकाणी मॉस्किटो कुणाला चावतो, हा रोगी आहे म्हणजे ह्याच्या ज्या शरीरामध्ये मॉस्किटो जंतू आहेत कुणाला चावतो, त्या ठिकाणी निरोगी व्यक्तीला चावतं. या ठिकाणी इथे बघा ह्युमन स्किन, ही मानवी त्वचेचे भाग आहे सगळा, बरोबर. ह्याची लेअर दिलेली आहे मोठी आहे ठिकाणी, त्वचेची खूप मोठी लेअर दिलेली आहे ठिकाणी. लक्षात आलं, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे या ठिकाणी, बरोबर आहे. आणि हे या ठिकाणी असं त्याचं चावल्यानंतर आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये हे काय होतं, या ठिकाणी हा मायक्रोजोम याच्यामध्ये एंट्री करत आहेत. कोणतं, प्लाझ्मोडियमचं ते स्पोरोझाइट्स, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी कुठे, या ठिकाणी हेपॅटिक सेलमध्ये या ठिकाणी ते एंट्री करतायत, लिव्हरमध्ये त्या ठिकाणी आता जात आहे. हे बघा इन सायकल इन ह्युमन, आता हे मानवी शरीरामध्ये एंट्री केलं. हिप्नोझॉइड्स, आता हेपॅटिक डॉर्मन्सी. आता हेपॅटिक सेल जे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डॉर्मन्सीमध्ये तो त्या शरीरामध्ये एंट्री करून ते दिसत नाही, तो कालावधी पण तसाच राहतो. मग त्याचा कालावधी समजा कोणाचा 25 दिवसाचा आहे, कोणाचा 24 दिवसाचा आहे, त्याच्यानंतर हे रोगाचे जंतू आपल्याला दिसायला लागतात. मॉस्किटो कधी चावलेलं आहे आपल्याला, 24 दिवसा अगोदर चावलेलं आहे, 14 दिवसा अगोदर चावलेलं आहे, 28, कारण आता हे वेगवेगळ्या स्पेशीचं वेगवेगळं कालावधी आहे, बरोबर आहे. आणि ते चावल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याची ग्रोथ होत असते 28 दिवसानंतर म्हणा किंवा आणखीन 14 दिवसानंतर म्हणा, जसं जे मायक्रोजोमची जात असेल त्याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथे या ठिकाणी आहे मॅच्युअर सिझॉन्ट्स. आता सिझॉन्ट हे मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यामधून त्या ठिकाणी मोरोझाइट्स बारीक मायक्रोजोम निघतात आणि हे आरबीसीमध्ये, हे आरबीसीच्या पेशी आहेत इरिथ्रोसाइट, आणि त्याच्यामध्ये एंट्री केल्यानंतर ट्रोफोझाइट्स तयार होतो. ट्रोफोझाइट म्हणजे त्या ठिकाणी मायक्रोजोमचे भाग. आणि त्याच्यानंतर हे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे इरिथ्रोसायटिक सिझॉन्ट्स, बरोबर. इरिथ्रोसायटिक सिझॉन्ट झाल्यानंतर याच्यामध्ये परत आणखीन या ठिकाणी हे मायक्रोजोम पुन्हा असे आरबीसीमध्ये एंट्री करतात आणि परत नंतर येऊन या ठिकाणी ह्याच्यामध्ये रप्चर्ड इरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसी पेशी फुटतात आणि फुटल्यानंतर त्याच्यामधून न्यूली इन्फेक्टेड इरिथ्रोसाइट नवीन आरबीसी सेलला अटॅक करतात आणि त्याच्यामध्ये गॅमेटोसाइट तयार होतात. याच्यामध्ये मेल, आता इथं बघा हे मेलचं चिन्ह इथं आहे, हे बघा हे मेलचं चिन्ह आहे, हे मेलचं चिन्ह आहे का, हे मेलचं चिन्ह आहे आणि हे फिमेलचं चिन्ह आहे.
हे बघा, हे फिमेलचं चिन्ह आहे, राईट. लक्षात आलं. हे दोघं कॉम्बाईन होऊन या ठिकाणी नंतर एकजीव होतात आणि नंतर काय होतो, दुसरा फ्रेश मॉस्किटो परत रोगी व्यक्तीला चावतो आणि रोगी व्यक्तीला चावल्यानंतर हा मग मायक्रोजम असलेला जे मॉस्किटो आहे पुन्हा निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये हा मायक्रोजम ट्रान्सफर करतो. अशा पद्धतीने हे सायकल रोगीपासून निरोगीपर्यंत डासाच्या माध्यमातून सायकल चालते, असा त्याचा अर्थ आहे. ओके, हे कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी याच्यामध्ये दिलेलं आता या ठिकाणी आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे या ठिकाणी काय की कशा पद्धतीने हे ट्रान्समिशन होत असतं, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. Plasmodium is transmitted from one person to other through an insect vector, female Anopheles mosquito. का म्हणतो या ठिकाणी प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अदर. प्लाझ्मोडियम हा मायक्रोजम एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जातो. कशाद्वारे? इन्सेक्ट वेक्टर. कीटक हे वेक्टर आहे, फिमेल अनाफिलस मॉस्किटो. आपल्याला डास खूप चावतात, आपण म्हणतो मलेरिया होतोय, पण मलेरिया होण्यासाठी आपल्याला त्या डासाची मादी हीच पाहिजे. त्या डासाच्या मादीचं नाव आहे फिमेल अनाफिलस मॉस्किटो. हे लक्षात ठेवायचं, हा महत्त्वाचा आहे. लक्षात आलं. चला त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय सांगतो. या ठिकाणी व्हेन इन्फेक्टेड फिमेल अनाफिलस सक द ह्युमन ब्लड इट मे ट्रान्सफर द स्पोरोझाइट टू ह्युमन सर्क्युलेशन. हे फिमेल अनाफिलस मॉस्किटो रोगी व्यक्ती चावल्यानंतर त्याच्या शरीरामधून ते बॅक्टेरिया, ते मायक्रोजम त्या ठिकाणी ओढून घेतात आणि ते काय करतात, ह्युमन सर्क्युलेशनमध्ये सोडतात. आणि त्याच्यानंतर त्याचे जंतू हे बघा स्पोरोझाइट रिप्रोड्यूस पुन्हा तयार होतात त्या ठिकाणी ए सेक्शुअली थ्रू ए फ्युजन ऑफ सिझोगॅमनी. बरोबर आहे. इन द लिव्हर सेल ऑर इरोथ्रोसाइट. लिव्हरच्या पेशीमध्ये असणारे जे RBC आहेत त्याच्यामध्ये होतात, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा द सेल फॉर्म्ड आर नाव कॉल्ड मिरोसाइट्स. आता त्या सेलमध्ये जे तयार होणारे जे मायक्रोजम आहेत तर ते मिरोसाइट्स आपण म्हणतो. द सेल फॉर्म्ड विदिन इरोथ्रोसाइट फंक्शन ॲज अ गॅमेटोफाईट. बघा गॅमोगॅनी त्याला आपण म्हणतो असं. त्याच्यामध्ये ते गॅमेट तयार होतात. बिसाइड इट फॉर्म गॅमेटोसाइट विदिन इरोथ्रोसाइट गॅमोगॅनी. RBC सेलमध्ये त्या ठिकाणी काय होतात, त्या ठिकाणी गॅमेट्स तयार होतात, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय या ठिकाणी आहे, द गॅमेट्स the gametes if taken up by female anopheles fertilization occur in the gut. बघा गटमध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये त्याचे जे गट जे आपण म्हणतो, कोणाचा गट, त्या ठिकाणी मॉस्किटोच्या पोटामध्ये असणारा अन्ननलिकेचा भाग त्याला गट आपण म्हणतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जातो. डिप्लॉइड झायगोट फॉर्म्ड विच ट्रान्सफर इन टू oocytes रूपांतर होतो. oocyte form the large number of haploid sporozytes through meiosis. स्पोरोगॅनी. बघा स्पोरोगॅनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी oocyte तयार होतात. स्पोरोझाइट मायग्रेट टू सॅलिव्हरी ग्लँड. आता सॅलिव्हरी ग्लँड कोणाच्या? डासाच्या शरीरामध्ये गटमधून त्या ठिकाणी सॅलिव्हरी ग्लँडमध्ये ते स्पोरोझाइटमध्ये ते मायक्रोजम ट्रान्सफर होतात अँड आर रेडी टू इन्फेक्ट द न्यू ह्युमन होस्ट. आणि नंतर त्या डासाच्या मार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावण्यासाठी ते मॉस्किटो रेडी असतात. ओके. त्याच्यानंतर आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा, या ठिकाणी काय म्हणतं आहे, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट.
आता डायग्नोसिस म्हणजे त्याचं उपचार, ट्रीटमेंट काय घ्यायचं या ठिकाणी, याला कोणती ट्रीटमेंट करायची. मलेरिया कॅन बी डायग्नोज्ड बाय ए मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द ब्लड स्मेअर. आता हे कसं ओळखलं जातं त्या ठिकाणी. आता पॅथॉलॉजिस्टकडे आपण गेल्यानंतर रक्त तपासणी वगैरे जे असतं तर ती माणसं काय करतात, त्याची रक्त आपलं घेतात आणि त्याची स्मेअर तयार करतात. स्मेअर म्हणजे आता काचीच्या पट्टीवर त्या रक्ताचा थेंब टाकून असं बारीक अशी लेअर तयार करतात आणि त्याच्यामध्ये केमिकलमध्ये त्या ठिकाणी टाकून किंवा त्या ठिकाणी त्याला कलर असणारं त्या ठिकाणी ते मॉस्किटोचे म्हणजे ते जंतूंना कलर लागतो आणि कलर त्या ठिकाणी आपला मायक्रोस्कोपमध्ये ते मायक्रोस्कोप कलरफुल दिसतात असा त्याचा अर्थ. ओके, म्हणून आपण ओळखतो. बिसाइड द अदर रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट बेस्ड ऑन द न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक आर ऑल्सो यूज. आता त्याच्याशिवाय आणखीन दुसरी एक टेस्ट आहे रॅपिड म्हणजे लवकरात लवकर होणारी डायग्नोस्टिक टेस्ट बेस्ड ऑन द न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन. न्यूक्लिक ॲसिडचं त्या ठिकाणी ॲम्प्लिफिकेशन करून त्या ठिकाणी तयार केलं जातं असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे त्याचा फैलाव करून त्या पद्धतीने तयार केला जातो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर तर बघा ट्रीटमेंट ऑफ मलेरिया इन्क्लूड्स काय त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ मलेरियाच्या याच्यामध्ये काय काय समाविष्ट असतो असा त्याचा त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे. ते कोणतं आहे या ठिकाणी ट्रीटमेंट बघा या ठिकाणी याच्यामध्ये दिलेलं आहे. इन्क्लूड आर्टमिसिनिन बेस्ड ऑन कॉम्बिनेशन थेरपी. आता बघा आर्टमिसिनिन हा नावाचा केमिकल आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन करून आणखी दुसरं केमिकल टाकून थेरपी म्हणजे औषधोपचार वापरलं जातं. त्याला कंसामध्ये ACTS शॉर्टमध्ये आपण म्हणतो, फुल स्टॉप. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज रिकमेंडेड 5 डिफरंट ACTS. आता जागतिक आरोग्य संघटनेनं आणखीन दुसऱ्या प्रकारचे 5 अशा प्रकारचे औषधोपचार त्याने दिलेले आहेत. which include the various combination of artesunate. बघा त्याच्यामध्ये 5 अशा प्रकारे दिलेले आहेत. कोणते आहेत? आर्टेसोनेट नंबर 1 आहे. दुसरं त्या ठिकाणी सल्फाडॅक्झोन नंबर 3 आहे पॅरीमेथेमीन आणि हे झालं. नंतर इन ॲडिशन क्वेनिन ऑल्सो यूज्ड. आता याच्या व्यतिरिक्त क्वेनिन हे खूप मोठी महत्त्वाची भूमिका निभवत असतो असा त्याचा अर्थ आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता ह्या रोगाला आळा घालण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणे आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रण आणणे. प्रिव्हेन्शन ऑफ मॉस्किटो बाईट बाय यूजिंग मॉस्किटो नेट अँड इन्सेक्ट रिपेलंट. या ठिकाणी काय करायला पाहिजे. प्रिव्हेन्शन ह्याने कंट्रोल करण्यासाठी मॉस्किटो नेट, मॉस्किटो आपल्याला चावू नये म्हणून त्याची जाळ्या तयार करणे. जाळी म्हणजे मच्छरदांना आपण म्हणतो ना. आणि नंतर आणखीन काय इन्सेक्ट रिपेलंट. इन्सेक्ट रिपेलंट म्हणजे किडं मारणारा औषधसुद्धा येतं आहे, त्याच्यानं सुद्धा त्या ठिकाणी मारता येतं. स्प्रेइंग इन्सेक्टिसाईड काय करा. इन्सेक्टिसाईड इन्सेक्टला मारणारा औषध स्प्रे करा. कुठे? ऑन ड्रेनिंग स्टॅगनंट वॉटर, जे थांबलेलं पाणी आहे गटारामध्ये असतील डबक्यामध्ये असतील. आणि हे काय करतात डासा त्याच्यावर त्याची आपली अंडी देतात आणि थांबलेल्या पाण्यावर त्या ठिकाणी ते अंडी ते मॉस्किटो वाढतात असा त्याचा अर्थ. व्हेअर मॉस्किटो ले एग्स. नंबर 3 मॉस्किटो लार्वी कॅन बी कंट्रोल बाय यूजिंग द गॅम्बुसिया फ्रेश वॉटर फिश. बघा गॅम्बुसिया फ्रेश वॉटर फिश नावाचा म्हणजे गॅम्बुसिया नावाचा गोळ्या पाण्यामध्ये राहणारा फिश आहे. ते पाण्यामध्ये त्याच्यामध्ये ते फिश जर कल्टिवेट केलं तर तो फिश त्या डासाच्या मादीचे आळ्या असतील अंडी असतील पिलं असतील त्यांना तो खाण्याचं काम करतो. त्याला बायो कंट्रोल असं म्हटलं जातं. बायो म्हणजे जीवाला जीवाशी मारणारं असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आणखीन काय म्हणलेलं त्यानं खाली म्हणलेलं आहे ऑलवेज रिमेंबर, नेहमीच लक्षात ठेवा म्हणतं आहे. द टाईम इंटरवल फ्रॉम द इन्व्हॅशन ऑफ द पॅथोजन टू द डेव्हलपमेंट ऑफ क्लिनिकल मॅग्निफिकेशन इज नोन ॲज इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय?
ज्यावेळेस हा ज्यावेळेस हा डासामध्ये असणारे जे जंतू मायक्रोजमचे आहेत ते म्हणजे ते मलेरियाचे जंतू आहेत हे चावल्यानंतर निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये, बरोबर आहे, चावल्यानंतर आज चावलेलं आहे आणि चावून शरीरामध्ये सोडलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी, मग नंतर त्याला किती दिवसानंतर तो रोग होतो म्हणण्यापेक्षा त्याची लक्षणं कधी दिसतात त्या कालावधीला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, इन्क्युबेशन पिरियड आपण म्हणतो, असा त्याचा. ओके, तर हा आर्टिकल हा मलेरियाचा रोगाच्या संदर्भामध्ये इथे माहिती संपलेली आहे. त्याच्या नंतरच्या तासिकेमध्ये आपण पुढचा भाग आपण पुढे पाहू या. ओके, आय विल